मटकी फ्राय बनवण्यासाठी मटकी घेतलेली 1 वाटी अशी मोडाची. आता याला 1-2 मिनिटं आपण गॅसवर परतून घेऊया असंच. आता इथं मटकी आपण भाजून घेऊया, परतून घेऊया. असं तेल वगैरे काहीच नाही टाकायचं मटकीमध्ये, असंच भाजून घ्यायचं. त्याचा थोडासा ओलसरपणा काढून घ्यायचा, वास पण नाही कडवट असं मटकीचा, त्यामुळे भाजून घ्यायची 2 मिनिटं. मटकी झालेली आहे भाजून. आता इथे 2 वाटी तेल टाकलेलं, ह्यामध्ये टाकून घे थोडेसे जिरे. मटकी फ्राय बनवण्यासाठी थोडासा कढीपत्ता आणि 2 बारीक कांदे घेतलेले असं बारीक चिरून हे टाकून घेऊया आणि परतून घेऊ आपण. आलं लसूण पेस्ट 1 चमचा टाकून घेऊन आता हे सगळं आपण एकत्र करून भाजून घेऊया. कांदा झालेला आहे परतून. आता इथे हिरवं वाटण घेतलेलं आहे मी, वाटून हिरव्या मिरच्या, लसूण, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर हे यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर अर्धा चमचा हळद, गरम मसाला अर्धा चमचा, धनिया पावडर 1 चमचा. आता हे 2 मिनिटं आपण हे सगळा मसाला एकत्र भाजून घेऊया. सगळे मसाले परतून झालेले आहेत. आता ह्यामध्ये टाकून घेऊया आपण मटकी. वरतून टाकून घेऊया टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे असं. तेलामध्ये नाही टाकलेला टमाटा. वरतून आता मीठ टाकून घेऊ यामध्ये आणि मिक्स करून झाकण लावून आपण या टमाट्याच्याच पाण्यामध्ये आपण ही मटकी शिजून घ्यायची. टमाटे आणि मिठाच्या पाण्यामध्येच, पाणी नाही वापरायचं मटकीला. सगळी मटकी मिक्स करून घेतलेल्या मसाल्यामध्ये आता एकदम मिडियम गॅसवरती आपण याला झाकण लावून 10 मिनिटं आपण वाफवून घेऊया मटकीला. तयार झालेली आपली मटकी 1 नंबर झालेली आहे. पाणी जरा पण वापरलेलं आहे मटकीसाठी. गॅस बंद करून घेऊया आता आपण. 1च नंबर झालेली मटकी. या पद्धतीची नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, तयार झालेली आपली मटकी ब्रेड सोबत खाण्यासाठी. ब्रेड, चपाती, भाकर कशासोबत बी खाऊ शकताय. मी इथं ब्रेड घेतलेला आहे, ब्रेड सोबत छान लागते मटकी. 1च नंबर झालेली आहे. या पद्धतीची नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.